मी आपला कृषी मित्र कपिल तिरमले आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर बरेच शेतकरी बंधूंची केळी, पपई, डांगर, टरबूज, मिरची, टोमॅटो यासाठी लागवड आहे। तर बरेच शेतकरी बंधूंचे आता फर्टिगेशन चालू आहे, बेसल डोस झालेले आहेत, पावसाचं वातावरण आहे। तर अशा वातावरणामध्ये बरेच शेतकरी बंधू म्हणतात की आम्ही न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात दिलेलं आहे, तरी व आमच्या पिकाची ग्रोथ होत नाही आहे। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की अशा वेळेस आपल्याला पिकाला बॅक्टेरिया देणं गरजेचं असतं। बॅक्टेरिया म्हणजेच काय की बॅक्टेरिया म्हटलं की पी बॅक प्लस म्हणजेच फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, जो आपल्या जमिनीमध्ये पडलेला फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसला हा बॅक्टेरिया आपल्या पिकाला दिल्यानंतर जो जमिनीमध्ये फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसचं विघटन करून पिकापर्यंत आणून देण्याचं काम करतं। तर जो जमिनीमध्ये फुल फॉस्फरस आहे त्याला अवेलेबल करण्यासाठी तुम्हाला पी बॅक प्लस म्हणजेच फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया फर्टिगेशन करायचं आहे। त्याच्याच नंतर तुम्हाला आता तुम्ही पोटॅश पण भरपूर प्रमाणात देत असतात। तर पोटॅश जो आहे आपल्या पिकापासून तो थोडा लांबवर सरकलेला असतो पावसाच्या वातावरणामुळे, असं सततचा पाऊस असल्यामुळे। तर त्या ठिकाणी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे त्या ठिकाणी तुमचा जो पोटॅश पडलेला आहे तर त्या पोटॅशला मोबिलाइज म्हणजेच त्या ठिकाणाहून पिकापर्यंत आणून देण्याचं काम करतं। अशा प्रकारे तुम्हाला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया के बॅक प्लस तुम्ही त्या ठिकाणी फर्टिगेशन करू शकता। त्याच्याच नंतर तुम्हाला जर समजा आपला थोडासा बजेट कमी असेल किंवा आम्हाला बॅक्टेरिया पण पाहिजे, थोडं बजेट कमी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रीअप नावाचं पण घेऊ शकता, ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया आणि त्याच्यासोबत तुम्हाला येणार आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया। नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन जो हवेतून येणारा असतो तो आपल्याला जमिनीत दाबावा लागतो, म्हणजेच नायट्रोजन फिक्स करावा लागतो। त्याच्याच नंतर जो जमिनीमध्ये आपला खोलवर गेलेला फॉस्फरस आहे तो फॉस्फरसला सोल्युबिलाइज करावा लागतो, म्हणजे जमिनीतून वरती आणावं लागतं। त्याच्याच नंतर जो आहे पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे आपल्या पिकापासून जो थोडा लांबवर गेलेला आहे तर तो पोटॅशला मोबिलाइज करावा लागतं। अशा पद्धतीने एनपीकेचे बॅक्टेरिया काम करत असतात। जर शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पिकाला निश्चितच सोडा। माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा व शेअर करा। धन्यवाद।